मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. अर्थशास्त्र आणि मराठी या दोन विषयांचे 11वी आणि 12वी या दोन वर्गांचे अभ्यासक्रमानुसार सर्व व्हिडिओ लेक्चर मी क्रमाने पोस्ट करत आहे. तशा प्रकारची प्लेलिस्ट मी या चॅनलवर बनवलेली आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही क्रमाने पाहू शकता. चला, आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. मराठी व भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 3 यामधील नाटक साहित्य प्रकाराचा आपण परिचय करून घेणार आहोत. नाटक साहित्य प्रकार परिचय यामधील आपण उपघटक अभ्यासणार आहोत. आज नाटक म्हणजे काय, चला तर पाहूया. नाटक हा साहित्य प्रकार म्हणजे काय आहे, अभ्यास करूया. नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत माहितीचा अभ्यास करावा. नाटक म्हणजे ड्रामा हा एक साहित्याचा प्रकार आहे. त्याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. दृकश्राव्य साहित्य प्रकार. शब्द पहा, दृक म्हणजे दृष्टी, दिसणं म्हणजे आपण पाहू शकतो. श्राव्य म्हणजे ऐकू शकतो. पाहणं आणि ऐकणं दोन्हीही एकाच वेळी. दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आहे. आणि इतर जी दृकश्राव्य साधनं आहेत किंवा साहित्याचे प्रकार आहेत ते वेगळे आणि नाटक त्यापेक्षा वेगळं आहे. संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या प्रकारांचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागामध्ये नमूद केली असून नाटकाशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आता आपण इथे काय काय अभ्यासणार आहोत तर संगीत नाटक म्हणजे काय, प्रायोगिक नाटक म्हणजे काय, व्यावसायिक नाटक म्हणजे काय, हे वेगवेगळे प्रकार अभ्यासणार. त्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. आणि नाटकाशी संबंधित कोणकोणते घटक आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे, हे देखील आपण अभ्यासणार आहोत. या माहितीतून नाट्यक्षेत्रातील व्यवसायाची नवी क्षितिजे तुम्हाला समजू शकतील. म्हणजे नाट्यकलेच्या क्षेत्रात व्यवसाय आहे, तिथे काम मिळू शकतं, नोकरी मिळू शकते, धंदा करता येतो, अशा अर्थानं हे एक नवक्षितिज आहे, त्याची माहिती तुम्हाला होईल. भाषिक अंगाने तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल. मग आता या साहित्य प्रकाराचा आपण अभ्यास करूया. नाट्य भिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापकेन समाराधनम हे म्हटलेलं आहे महाकवी कालिदास. इति महाकवी कालिदास यांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा अर्थ दिलाय आता या संस्कृत वाक्याचा. भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. नाट्य भिन्न रुचैर्जनस्य म्हणजे भिन्न भिन्न रुची, रुची म्हणजे आवड असणाऱ्या लोकांचं. बहुध्यापकेन समाराधनम म्हणजे एकाच वेळी समाधान करणारा, अनेक लोकांचं एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. आपण जे ऐकले पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. पहा, प्रत्येकाची ही कुठलाही माणूस असो, जे पाहिलं ऐकलं ते दुसऱ्याला सांगावं वाटतं आणि हे सहज प्रवृत्ती आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद, दुःख हे सगळे सांगावेसे वाटते, कारण माणूस व्यक्त होतो. सांगितलं की आनंद वाढतो आणि दुःख कमी होतं. त्यातूनच साहित्याची निर्मिती होते. म्हणजे माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत, स्थायी भाव आहेत, ते सांगितले की व्यक्त झालं की यातून साहित्याची निर्मिती होते. नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो आणि नाटक समोर होतंय
आणि प्रेक्षक समोर बसलेले आहेत. हा जिवंत संवाद आहे. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. नाटकाच्या 2 बाजू महत्त्वाच्या आहेत. लोकांच्या बरोबर संवाद, जिवंत संवाद होतो आणि लोकरंजन म्हणजे लोकांचं मनोरंजन देखील होतं. तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचणे हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. प्रतिपाद्य विषय म्हणजे त्याने नाटकात जो काही विषय मांडलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर त्या नाटकाला अर्थ. हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण झालेले दिसते. पहा की नाटक हा असा साहित्य प्रकार आहे की समाजाचं चित्रण, समाज त्या त्या कालखंडामध्ये कसा होता ते त्या नाटकामधून दिसून येतं. कारण नाटकाचे विषय त्या त्या काळानुसार, परिस्थितीनुसार बनलेले असतात. त्यावरून कालखंडही लक्षात येतो. समाज कसा बदलत गेलेला आहे त्याचं चित्रण नाटकातून आपल्या लक्षात येतं. कोणत्याही समाजातील चालीरीती, कालपरत्वे बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत. पहा, समाजाच्या चालीरीती बदलतात, प्रथा बदलतात, नियम बदलतात, हे बदलतंय काळानुसार. पण माणसाच्या मनातला भावना आहेत, माणसाचा स्वभाव आहे, राग, लोभ, दुःख किंवा षड्रिपू आहेत, ते काही बदलत नाहीत, ते कायम असतात. या मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडते आणि याच वेगवेगळ्या भावना आणि स्वभाव नाटकातून विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. त्याचबरोबर समाजाचेही वास्तव चित्रण नाटकातून होत असते आणि खरा समाज कसा आहे याचं चित्रण नाटकातून होतं. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा फार प्राचीन आहे. साहित्य मग कोणतंही असो की समाजामध्ये जे जे काही घडतंय प्रचलित काळानुसार, समाजाच्या व्यवस्थेनुसार, ते नाटकातूनच काय सगळ्याच साहित्यातून मांडलं जातं. नाटकातही ते मांडलेलं आहे. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. समाज कसा आहे याचं दर्शन, याचा आरसा म्हणजे नाटक आहे आणि त्यात प्रयोग करता येतात वेगवेगळे. म्हणून आपण नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. नाट्य म्हणजे काय ते समजावून घेऊया आपण. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. पहा, नाट्य की त्या कथेमध्ये नेमकं काय आहे, त्या नाटकामध्ये नेमकं कोणता सारांश आहे, तो नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. ड्रामा की एखादा प्रसंग अचानक कलाटणी देणारा घडतो आणि मग तो आपल्याला अपेक्षित नाहीये असा बदल होतो, ते नाट्य आहे. हा बदल आश्चर्यकारक असतो. आपल्याला असं वाटतं अरे वा, असा बदल झाला. जसं चित्रपटात पाहता शेवट सुखद असेल, दुःखद असेल, त्याप्रमाणे आपल्याला आश्चर्यकारक तो बदल असतो, खळबळजनक असतो. जसं तुम्ही सैराट पाहिला आणि शेवट जसा खळबळजनक होतं तसं नाटकातही खळबळजनक अशा प्रकारचे प्रसंग असतात. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो की ते नाटकामध्ये कलाटणी देणारे प्रसंग असतात, धक्का देणारे प्रसंग असतात. तो कधी सुखद असतो तर कधी दुःखद असतो. शेवट कादंबरी असो किंवा नाटक असो किंवा चित्रपट असो, शेवट जर गोड झाला तर सुखद धक्का आणि शेवट जर वाईट झाला तर दुःखद धक्का असं आपण म्हणूया. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते आणि माणसाच्या जीवनातही असंच नाट्य पाहायला मिळतं. सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग हे एक प्रकारचं नाट्यच आहे. त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते आणि हेच समाजाचा आरसा म्हणजे हे एक प्रकारचं नाटक, प्रतिबिंब दिसतं या नाटकामध्ये. नाटक म्हणजे काय? लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. लेखक वेगळा असतो, नाट्यलेखक, आणि त्यामध्ये वेगवेगळे कलाकार काम करतात. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते. पहा, चित्र काढलेलं आहे किंवा एखादी मूर्ती घडवलेली आहे, ती दिसली आणि एकदाच घडवली.
पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक वेगवेगळे शोज होतात. आज झाला, उद्या झाला, 8 दिवसांनी झाला, महिन्यानी झाला. प्रत्येक वेळेला नवीन नवीन करून दाखवावं लागतं. जसं चित्रपट आहे, एकदा सगळं रेकॉर्डिंग झाला, चित्रपट तयार झाला, तो पुन्हा करावा लागत नाही. पण नाटक पुन्हा पुन्हा करावं लागतं. नाटक हे दृकश्राव्य असल्याने, म्हणजे ऐकणं आणि पाहणं या दोन्ही गोष्टी असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. नाटक केव्हा यशस्वी होणार आहे? तर नाटक सुंदर लिहिलेलं असेल, लिहिणारे आणि ते सादर करणारे कलाकार, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे आणि सगळ्या तंत्रज्ञांच्या मदतीने तिथे सेट उभारलेला असेल किंवा इतर सुविधा पुरवलेल्या असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक तो पाहणारे प्रेक्षक. या सगळ्यांचा समन्वय आणि सहकार्य जर योग्य असेल तर नाटकाचे प्रयोग अतिशय सुंदर होतात. यशस्वीता यावर अवलंबून असते. नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे. जसं कथा असते, कादंबरी असते, त्याप्रमाणे हा एक साहित्य प्रकार आहे. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. नट-नट्या अभिनय, ॲक्टिंग करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात आणि जे लेखकाने लिहिलंय ते बोलतात अभिनेते आणि मग ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. आपण ऐकू शकतो, पाहू शकतो. ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. पहा, नाटक पाहता येतं, ऐकता येतं आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे वाचता पण येतं. ते आपण आता या प्रकारामध्ये करणार आहोत. नाटकाचा आनंद वाचनातून घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते, प्रेझेंट करता येतं रंगमंचावर. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती आणि भारताला या नाट्यकलेची खूप प्राचीन अशी पार्श्वभूमी आहे. मोठा इतिहास आहे नाट्यकलेचा. भरतमुनी हे आपले भारताचे मुनी, भारतातील, यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. यांनीच नाट्यकलेचा विकास केलेला आहे किंवा सुरुवात यांच्यापासून झाली, म्हणून भारतीय नाट्यकलेचे जनक भरतमुनी आहेत. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि हे लक्षात ठेवा, भरतमुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. नाटकाविषयी अतिशय सखोल विस्तृत माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. नाटकाची खरं तर ही व्याख्याच आहे. नाटक म्हणजे काय? मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्था, त्यांच्या जीवनातील घटना, वेगवेगळे प्रसंग, भावभावना, वृत्ती आणि प्रवृत्ती आणि लोकव्यवहारांचे अनुकरण यांचं चित्रण या नाटकामध्ये असतं. त्याला नाटक म्हणायचं. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून जे उत्तम संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. पहा, माणसाच्या जीवनात अवतीभोवती वेगवेगळ्या घटना घडत असतात. असे नाट्यमय प्रसंग किंवा घटना आणि माणसातील गुण असतात किंवा अवगुण असतात. त्यांच्या मनामध्ये भावनांची आंदोलनं असतात. ती कधी वास्तव असतील किंवा कधी काल्पनिक असतील. ती कथानकात गुंफायची, गोष्ट तयार करायची, त्याची उत्तम संवाद लिहायचे आणि उत्तम डायरेक्टर किंवा दिग्दर्शक त्याच्या मार्गदर्शन
असलेलं पाहिजे. उत्तम कलाकारांचा उत्तम अभिनय आणि उत्तम प्रकारचं तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने रंगमंचावरती कथा सादर करणं किंवा नाटक मांडणं, प्रेक्षकांच्या समोर सादर करणं म्हणजे नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. औटघटका म्हणजे थोडा वेळ. नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा, असा हा नाटकाचा खेळ. असा हा नाटकाचा खेळ. किती सुंदर आहे ना. पहा, नाटक म्हणजे काय, फक्त थोड्या वेळची करमणूक नाही आहे, तर तो कधी हसवतो, कधी सुखवतो, रडवतो, दुखावतो, अंगावर धावून येतो, मनाची साल काढतो, मनाला सोलून काढतो, सोलवटतो, कधी मनाला बेभान करतो, कधी आपल्याच मनाचा तळ शोधतो. धुंडाळणे, शोधणे, आपल्या मनाचा तळ शोधतो. अशा या खेळाला म्हणायचंय नाटक. असा हा नाटकाचा खेळ, मनाचा तळ धुंडाळणारा. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कला प्रकार आहे. नाटक लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या मदतीने रंगभूमीवर सादर होणारा आणि अनेक लोक एकत्र बसून समूहाने त्याचा आस्वाद घेता येईल असा एक कला प्रकार आहे. नाटक हे जीवनाची चित्र असते. कुणाच्या तरी जीवनाचं खरं खोटं चित्र असतं आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केलं जातं. कुणीतरी कलाकार ते सादर करतात. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे, म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. सांघिक कार्य, टीमवर्क. नाटक एकटं कुणी करू शकत नाही, तर टीमवर्क आहे. मग लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, अभिनेते वगैरे सगळे यामध्ये आले. याला म्हणायचं टीम वर्क. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नाटक या साहित्य प्रकाराचा आपण फक्त थोडासा भाग अभ्यासलेला आहे. पुढील भाग पुढील लेक्चरमध्ये अभ्यासू. तोपर्यंत अभ्यासाला शुभेच्छा.